जालना महापालिका कर्मचाऱ्यांचा दंडेलशाहीपणा। महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांच्या हुकुमशाहीपणाला लगाम बसणार का? जालना शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला टाकला कचरा गाडीत। शेतकऱ्यांकडून सकाळी बिलाच्या पावत्या फाडल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीचे नाव पुढे करत केली कारवाई। शेतकऱ्यांचा माल कचरा गाडीत फेकल्याने नागरिकांचा संताप। आयुक्त साहेब गोरगरिबांचा रोष का अंगावर घेताय? जालन्यात आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दंडेलशाहीपणाचा सामना गोरगरीब शेतकऱ्यांना करावा लागलाय। गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल महापालिका स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीत टाकून दिलाय। त्यामुळे गोरगरीब क्रोधित झाले असून गोरगरीब शेतकऱ्यांचा रोज स्वतःवर ओढून घेऊन नका अशी आर्त हाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांकडे घातली आहे। जालना शहरातील मस्तगड परिसरात आठवडी बाजार भरतो। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा आहे। आज रविवार असल्याने नेहमीप्रमाणे मस्तगड भागात आज आठवडी बाजार भरवण्यात आला होता। मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे कारण देत महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अचानक कारवाई करत गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल हा चक्क कचरा गाडीत भरून घेऊन गेलेत। काही स्वच्छता निरीक्षकांनी स्वतः आपल्या वाहनांमधून गोरगरीब शेतकऱ्यांचा भाजीपाला टाकून घरी घेऊन गेले असल्याचा आरोप मनसेचे विलास तिकांडे यांनी केलाय। तसेच कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मालावर हात साफ केला। यामुळे शेतकऱ्यात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे। आज आठवडी बाजार असल्याने गावखेड्यातून शेतकरी आपल्या कष्टाने पिकवलेला भाजीपाला माल विकण्यासाठी जालना बाजारपेठेत आले होते। मात्र जालना शहर महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षक पोलीस बळासह मस्तगड भागात दाखल झाले आणि काही एक शब्दही न बोलता शेतकऱ्यांचा शेतमाल उचलून कचरा गाडीत फेकण्यास सुरुवात केली। त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे। आज सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून बिलाच्या पावत्या वसूल केल्या आणि आता अचानक येत आमचा शेतमाल कचरा गाडीत फेकून दिला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि मिरवणुका निघणार होत्या, तर मग आम्हाला शेतमाल विकण्यास का बसू दिलं? सकाळी आमच्याकडून बिलाच्या पावत्या का घेतला असा सवाल या शेतकऱ्यांनी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी केला। जालना जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसत आहे। त्यातच गारपीटसह मुसळधार पावसाचे संकट जिल्हा भरत आहे आणि अशा परिस्थितीत कष्ट करून पिकवलेला आमचा माल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीत फेकलाय। त्यामुळे आम्हाला याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे। आजचा विषय असा होता, आज रविवार होता, रविवारी आज इथं बाजार भरतोय। बाजार भरायचा काय अडचण नाही आहे, पण महानगरपालिकेनं अचानक यांना धाड केली की 5 वाजता येऊन यांनी हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला। मग याला उद्ध्वस्तच करायचा होता तर मग यांनी अगोदरच बसून द्यायचा नव्हता ना। आज तिसरा हप्ता इथं बाजार बसतोय, मग यांनी महानगरपालिकेचा टॅक्स पावत्या जमा केल्या, नंतर यांनी हा बाजार 4-5 वाजता उडवले ना। मग याला आयुक्त साहेबाला आमचं एकच म्हणणं आहे, हा लोक शेतकरी लोक आहे, हे खेड्यापाड्याने येऊन इथं बाजार करतात, मग तुम्ही ऐन टायमाला का उठेला? म्हणजे तुमचं पोट भरल्यानंतर यांना व्यापाऱ्याला हे करायचं का? आज सणासुदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ह्या निमित्ताने आज भरपूर लोकांना माल सुद्धा भरलेला होता। मग आयुक्त साहेबांना फक्त यांची टक्केवारी आणि हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला त्यांनी ऐन टायमाला। आज तुम्ही अनेक ठिकाणी बघा, व्यापाऱ्यांना माल यांनी नगर परिषदना घंटा गाडी आणून घंटा गाडीत हा माल टाकला यांनी। मग घंटा गाडी लोकांचा खाण्यापिण्याचा माल होता, हा घंटा गाडी त्यांनी टाकावं का? आज आम्ही काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही हा का बाजार उद्ध्वस्त केला? त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, याच्यामुळे आम्ही हा बाजार आता उठवला। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती काही हरकत नाही, मग यांनी हा बाजार सकाळीच बसून द्यायचा नव्हता ना। म्हणजे नगरपालिकेचा टॅक्स जमा करायचा, नंतर हा बाजार उद्ध्वस्त करायचा। आता खेड्यापाड्यात लोकांना जो माल आणलेला आहे तुम्ही बघा साहेब, एक तर पहिले पाणी पाऊस नसल्यामुळे भानगड आहे। आज यांनी कमीत कमी 50 किलो 100 किलो माल हा शेतकऱ्यांना फेकून द्याला। म्हणजे एवढा यांनी आयुक्त साहेबांना एवढं करायचं नव्हतं यांनी सकाळी सांगायचं असतं की बघा इथं बाजार बसू नका। यांनी माल हा घंटा गाडीत टाकला, काही लोकांना स्वतः लपून ठेवण्यात आला। पण महानगरपालिकेने यांनी एक अचानक यांची टीम तयार केली, एक 50 लोकांची, आणि माल स्वतः उचलून नेला। आणि आता आम्ही असं पाहिलं ते काही आयुक्त साहेबाची का नगरपालिका कोणतरी गाडी होती एक 4 व्हीलर, यांनी स्वतः भाजीपाला त्यांच्या 4 व्हीलरमध्ये टाकला। तर आम्ही त्याला सहज विचारलं तर त्यांनी काय सांगितलं, साहेब हे भाजीपाला आम्हाला तरी काम येईल ना, आणि हा शेतकरी उठाय नाही। नंतर यांनी पोलीस प्रशासनाचा वापर केला। मग आम्ही त्या PSI नागरे साहेबाला विचारलं, साहेब तुम्ही का? हे म्हणजे आयुक्त साहेबांना आम्हाला फोन केल्यामुळं आम्हाला इथं यावं लागलं। म्हणजे यांना शेतकऱ्यांना सुद्धा महानगरपालिकेने पोलिसांचा वापर करायचा का? आयुक्त साहेबाला एवढंच बाकी राहिलं होतं का? साहेब हे गोरगरीब लोक आहे, याचा पाप तुम्ही घेऊ नका, तुम्हाला बसवायचाच होता तर सकाळपासून तुम्ही हा बाजार बसून द्यायला पाहिजे नव्हता। माझं मनसे जिल्हा सचिव विलास तिकांडे।